या स्पर्धेला मात्र फायनलसाठी दाखल होत आहेत ते म्हणजे अरुणभाई खान या स्पर्धेला दाखल होणार आहेत येत्या 2 मिनिटांमध्ये. म्हणजे अगदी आम्हाला आमदारांचं देखील बहुमूल्य वेळ मिळतो या स्पर्धेसाठी. आणि एक समाजसेवक ज्यांची अगदी ओळख झाली ते सचिन भाऊ गायकर यांच्या आयोजनाच्या वतीने या परिपूर्ण स्पर्धा होत आहेत. भव्य दिव्य कुठल्याही गोष्टीचा वादविवाद न होता परिपूर्ण सामने पाहायला मिळतात या छत्रपती क्रीडांगण मैदानामध्ये. लाख मुलाचं सहकार्य देखील अनेक मान्यवरांनी केलंय या स्पर्धेला देखील. थोडं स्पीड घेतो मी विनंती करतो जे आपल्या समोर आहेत त्यांना भुवनेश्वर संघाचे सर्व सदस्यांना अंधार होणार आहे. मागे जायचं आहे. 6:15 कंप्लीट ब्लॅकआउट आहे. बॅटिंग टीमला बॉल दिसणार नाही. थोडस बाजूला समोरून मी विनंती करतो भुवनेश्वर संघाच्या सर्व सदस्यांना फायनलिस्टचा सामना 25 रनांचा आमच्याकडे ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज. 6 चेंडूंचा मात्र सामना असेल. 1 षटकांचा सामना आहे. गिरीसर जर पाहिलं ना तर आता मात्र सायकल येतोय तो रोहन. पाहूया अचूक मात्र गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू हाताळण्याचं यशस्वी होतंय काय अवांतर नाव मिळते वाईटच्या स्वरूपात. म्हणजे दडपण आहे या गोलंदाजावर. ऍब्सोल्युटली दिस इज अ हाय व्होल्टेज गेम. शेवटचे 6 चेंडू and you might be the winner, or you will have to wait for the next year. 6 balls and they start off with a white. This is a nail-biting finals. 90,000 spectators are watching this match. अति तडीचा सामना. 1 ओव्हरची फायनल. Oh my goodness! They have gone for a single that could be extremely risky. But आणि स्ट्राईक रोटेट झालेली आहे. 1 धाव आणि मेन बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडवर आलेले. पण पहिल्या षटकामध्ये पाहिलं आता देखील प्लॅनिंग चेंजेस रोडने केलं. आता मात्र गोलंदाजी आमंत्रित केले. त्या गोलंदाजाचं नाव आहे विनीतला. अनेक वेळा आपला छोटा भाऊ गोलंदाजीसाठी होता. आता मात्र विनीतला आणलं गेलंय. तर आता स्ट्रायकरला आलाय तो स्वतः कर्णधार. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपण स्ट्राईक दिली जाते ती रोहानला. आत्महत्या स्वतः करावी लागते. मोठा हात बाबा सायगाव या संघाला. तर जर पाहिलं ना जमिनीचा हिस्सा कोण कोणाला कधी देत नाहीये. पण क्रिकेट मात्र साथ दिली जाते. आपल्यापेक्षा तो फलंदाजी करू शकतो. पण रोहनला मात्र साथ दिली गेली आणि स्ट्रायकरला आणून ठेवलंय फायनलिस्ट मध्ये. निश्चितच खरोखरच एक अटातडीचा सामना. फायनलचा सामना तब्बल 6 चेंडूचा 1 षटकाचा सामना. पण माहिती आहे 2 चेंडूचा खेळ संपतोय. रोहनकडे ती क्षमता आहे. रोहनला स्ट्राईक वर येण्यासाठी जबाबदारी घेऊन स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय. खरोखरच महत्वपूर्ण सामना. थोड्याच वेळात आपले पाहुणे या स्पर्धेसाठी येणार आहेत. जाऊया पुन्हा एकदा विनीत गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू इथे मात्र पूर्णपणे रोहनला थांबवतोय. काय गोलंदाजी. अचूक टप्प्यावर स्विंग अँड मिस. आगोकणारी गोलंदाजी विनीतची. कुठेतरी कल्पकता केली होती आणि ती कल्पकता कामी येते. काचे सर काय म्हणाल. नक्कीच एखाद्या खाणीमध्ये कोयनो हिरा कसा सापडतो तर ओळखता आला म्हणजे तो रोहनने मात्र गोलंदाजी विनीतला ओळखलं आणि कोयनो हिरा मात्र आता बाहेर काढलाय आणि काय गोलंदाजी करतोय. मागे आला रोहन मात्र स्तब्ध ठेवलंय. त्याची गोलंदाजी करतोय आणि थोडीशी आणि हा एकेरीचा लीड मध्ये धावांमध्ये रूपांतर होतोय. स्कोर पण मात्र पुढे सरसवतोय. धावसंख्येमध्ये बदलतोय. धावसंख्या होती ती 4. जर एक चेंडू पाहिलात ना 5,000 तब्बल बोले लागते कारण 30,000 प्राइस. म्हणजेच अचूक गोलंदाजी मात्र करावी लागते. विनीत मात्र गोलंदाजी करते. चेंडू फेकले गेले 4 चेंडू 5 धावसंख्या. म्हणजे कुठेतरी निराशेजनक परिस्थिती फलंदाजीतून पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 4 धावा होत आहेत. मानावं लागेल या गोलंदाजाला. विनीत लाखो टप्प्याची गोलंदाजी करतोय. स्तब्धात ठेवलाय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. का कोयनो हिरा त्याने ओळखून काढला. अचूक गोलंदाजीसाठी निर्णय गोलंदाज काढलाय तो विनीत. मास्टर ऑफ माइंड मानावं लागेल ते रोहन कर्णधार. आणि आता नवीन मोसमातील कर्णधार जो दिलाय बांधव्या संघाचा अनिल काते म्हणजे आमचीच भावकी आहे. चालेल वर्चस्व करते पण रोहन देखील एक हार मारणारी. तुम ट्रेलर कर सकते हो तो पिक्चर मेरा भी बाकी है आने का. रिलीज तो मैं भी कर सकता हूँ पिक्चर. ऑफ साईडला काढण्याचा प्रयत्न. 1 धाव बारी म्हणून दुसऱ्या धावेचं कॉल कर्णधार 2 धावेमध्ये रूपांतर केलंय. 2 धावेबरोबर स्कोर मात्र पुढे सरसावतोय 6 आकड्यावर. खरोखरच मगाच्या सामन्यात जशी रोहनने फलंदाजी केली होती संघाला एक हाती सामना. फलंदाजी असेल आणि गोलंदाजी दोन्हीकडे त्याने वर्चस्व दाखवलं. आता मात्र विनीतने काय गोलंदाजी खरोखरच जिंकण्यासाठी 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. आता मात्र काय घडेल. कोण असेल टायटलचं नाव कोण कोरेल हे पण आपण पाहणार आहोत. अंतिम महत्वपूर्ण सामना 1 षटकांचा. खरोखरच देखणी स्पर्धा सचिन गायकर आयोजक यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली आणि एक नेत्रदीपाचं मैदान अंधेरीला
दाखल केलं आणि त्यानंतर एक चांगली संधी खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं घुमेश्वर गावाने. खरोखरच चांगली स्पर्धा आपण पाहतोय. फायनलचा सामना सर आज जर पाहिलं ना या आयोजनाबद्दल आम्हाला अनेक वेळा फोन येत आहेत की आजचा जो मैदान आहे त्याचं भाडं किती आहे, कारण एवढ्या जणांना युट्यूबच्या माध्यमातून आवडत असेल, मॅचेस टुर्नामेंट आवडल्या पण मैदान खूप आवडले आज सगळ्यांना. आणि सचिन भाऊचं जर आयोजन पाहिलं ना देखील आयोजन पाहायला मिळतंय. आज माझे भाऊ जे अमेरिकेला आहेत त्यांनी देखील मला मेसेज टाकलाय की अविनाश आपल्या ज्या टुर्नामेंट होतील ना ते याच मैदानावरती झाले पाहिजे, म्हणजे ही स्पर्धा देखील अमेरिकेपर्यंत पोहोचली गेलेली आहे. अगदी श्री चारिजी चषक 2025 ग्रँड फिनालेचं फायनल पाहायला मिळते आणि फायनल पाहण्यासाठी देखील आमदार साहेब देखील येते. म्हणजे आपलं किती भाग्य आहे, आमदार साहेबांचं वेळ राजकीय भाग चालू असताना देखील बहुमूल्य वेळ आपल्यासाठी काढून येत आहेत. भाग्य समजतोय आम्हाला आणि आमचं देखील भाग्य आहे सचिन भाऊ सारखे समाजसेवकांकडे ओळख झाली आणि आमच्या तालुक्याला तब्बल ₹1,00,000 आर्थिक सहाय्य त्यांनी केलंय. असा समाजसेवक असावा, ना नावासाठी ना पैशासाठी. माझा सदैव हृदय असेल तो या समाजसेवेसाठी. असे घडले काय करतात. क्या बात है. 6 चेंडू रोहन गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. तोच रोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी आमंत्रित आहे तो रोहन. पाहूया कोण वर्चस्व करतोय. कट केलाय ऑफ साईडला मात्र 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालंय. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 5,000 तब्बल बोली लागली जाईल. निर्धाव चेंडू ₹5,000 लागू, दुसरा चेंडू ₹10,000 लागू. तो मात्र कारनामा रोहनला करावा लागेल. रोहन करू शकतो पण नक्कीच रोहनकडे ती क्षमता आहे. स्ट्राईकला रोहन वर्सेस रोहन, दोन्ही रोहन आहेत. रोहनकडे ती क्षमता आहे. 7 धावांची गरज जिंकण्यासाठी. एक अटातटीचा सामना लाईट ऑन होत आहे. पाहूया 5 चेंडू 6 धावा काय होईल या चेंडूवर. खरोखरच एक चांगला झटका कव्हरच्या डोक्यावरून निश्चितच या चेंडूवर एकेरीचं रूपांतर त्वरित करतायत. 2 धावा पूर्ण करतायत. खरोखरच रोहन मात्र शाबासकी देतो शतरक्षकाला. धावसंख्येत 2 ने बदल धावसंख्या मात्र स्थिर होती 3 धावा. ताते सर काय म्हणाल. नक्कीच या 2 संघांमध्ये सामने पाहिलेत ना, एका बाजूला 2 बॅक टू बॅक सामना ठरला गेलाय, जसंच रोहन देखील बॅक टू बॅक 2 सामनावीर ठरला गेलाय. म्हणजे आता सुवर्ण संधी आहे ती हॅट्रिकची सामनावीराचा मानकरी कोण ठरला जातोय. आता मध्ये समीकरण ठेवलंय ते 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. त्याची गोलंदाजी केली महत्वाची विकेटिंग ठरू शकते. संघाला बॅक टू पॅव्हिलियन चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. रोहन एकेकी हार मानणारा खेळाडू नाही आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. पण फलंदाजी करणारे फलंदाज देखील छत्रपती शिवाजी महाराज चरणस्पर्शाने पाहून जाणाऱ्या भूमीतून आलेले खेळाडू आहेत. मात्र अचूक गोलंदाजी करू शकतो. फलंदाजी आमंत्रित होते स्वतः करण्याचा आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन. वर्ल्ड कपला देखील महेंद्रसिंग धोनीने अचूक फलंदाजी केली होती आणि आपण वर्ल्ड कप जिंकला होता. त्याचप्रमाणे या गोलंदाजाला मात्र फलंदाजी करावी लागेल. ज्याचा जर्सी क्रमांक आहे 99. तुला जर 100 पार करायचे असेल तर 1 धाव काढावी लागेल आपल्या संघासाठी. तो कारनामा मात्र करावा लागेल. निश्चितच रोहन आहे. आणि जसे सचिन तेंडुलकरनी एकदा म्हटलेले, विल गो बॅक टू द मॅच. हिअर इज रोहन, राईट आर्म राउंड द विकेट. The beautiful shot. Can he take it? Oh, goodness me! Two wickets. This is unbelievable comeback. अविनाश सर आता मात्र कमबॅक केलं या गोलंदाजाने. वर्चस्व करतोय गोलंदाजीतून. कारण मगाशी देखील मी म्हटलं ना, मेरे को नाहीये मंजूर, मेरे को जीतना है जरूर. त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय. ती निराशेजनक परिस्थिती केली फलंदाजीतून. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. हा दडपण मात्र वांद्रे संघावरती आहे. सामन्याचा फायनलिस्टचा मानकरी ठरतोय 2025. मानकरी ठरणारा संघ कुठला असेल. सायगाव संघ की वांद्रे संघ हनुमानवाडी. सुबोध बिरवाडकर आमच्याकडे फेल करतायत पण आमचं समालोचन चालू आहे. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. रोहन गोलंदाजी मार्फत सज्ज. पाहूया हा निर्णायक चेंडू असू शकतो. खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव परिपूर्ण. एकेरी बरोबर दुहेरीचं मध्ये रूपांतर करतायत काय. 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. आता मात्र समीकरण येऊन ते 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय होतंय. 1-2 ना कंपल्सरी चेस आहे. सुपर ओव्हर नाही. निश्चितच 1 चेंडू 2 धावांची गरज. 1 चेंडू 30,000 देऊन जाईल सर. 1 चेंडू 30,000 देऊन जाईल. कोण जिंकणार कोण हरणार हे आपण पाहणार आहोत. अंतिम चेंडू हाय व्होल्टेज मुकाबला. ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांनी हा सामना बघू नये. 1 चेंडू 2 धावा.
एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. कुठला संघ विजय 2 धावा काय सामना विजय कुठला संघ विजय ठरतोय तब्बल 30,000 रुपये घेऊन जाऊ शकतो आणि 2,000 संघ ठरेल तो मात्र 20,000 रुपये घेत होतो. सारी है पण गंजतला जगला हुआ राजा टप्प्यामारी आहे. कुठला राजा मारी करत होते थोडीशी मिस्टेक होते आणि त्याच्यामध्ये फायदा होते आणि संघ विजयी होते. अभिनंदन. एक चेंडू किती सामना होऊ शकतो कारण म्हटलं सर मी मागाशी देखील सर म्हटलं होतं तुम्ही